नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीररित्या गोतस्करीचा पर्दाफाश धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. यामुळे शेकडो गायींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. बेकायदेशीररित्या गोतस्करांचा धंदा करणाऱ्यांवर यामागील सूत्रधारावर कारवाई करण्याचे निर्देश आमदार अनुप अग्रवाल यांनी आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत बेकायदेशीर गोवंशांची खरेदी विक्री केंद्र झाल्याची तक्रार शिवछत्रपती गोरक्षक दल तसेच प्राणी फाउंडेशन यांना मिळाली होती. त्यानुसार आमदार अनुप अग्रवाल यांना सोबत घेऊन इयर टॅग नसलेल्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व खरेदी विक्री सुरू होती. यातून छुप्या मार्गाने ही जनावरे सर्रासपणे कत्तलीसाठी पाठवण्यात येत होती. आमदारांमुळे 127 जनावरांचे प्राण वाचले आहेत. त्यांना शहरातील नौकार गोशाळेत पाठवण्यात आले. आता यापुढे गोतस्करांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. केली का मग समोरचा इथं टॅग मारून घेतो, मग टॅगला असतात गाडी कोणी धरत नाही, असा विषय ना. नाही मग ज्या शेतकऱ्यांचे आहे ना त्यांनाही धरा, त्यांनाही धरा. दिवसभर मी भैया बरेचसे टॅग मारा, म्हणजे डॉक्टर लोक बी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. त्या डॉक्टरांनाही धरा, त्याच्याशिवाय नाही बंद होणार. त्या शेतकऱ्यांनाही आणा, त्या डॉक्टरांनाही आणा. आणि यांना आपल्याला एक नियम करावा लागेल का तुम्ही टॅग बाहेरून मानून मार्केटमध्ये आणायचं. तसंच आहे, बोला ना. पत्र पण दिलंय आपण. बिगर टॅक्सी येत आहे ना, चेअरमनलाही धरा. या ना मध्ये, या ना इकडं भैया आलेत ना. गाई घेऊन जात होते ना, त्यांना टॅग नव्हता आणि इकडं मागं डायरेक्ट गोडाऊन नाही काढलीचे. चेअरमनलाही धरा. बाकीच्या गाई ना खोट्या पावत्या दाखवून बाहेर काढल्या झाल्या. बाकीच्या बंद केल्या होत्या, पण त्यांनी काय केलं, आता पण तिथे आम्ही बघत होतो ना, दोऱ्या कापून पळतात. पळतात, आम्ही सगळ्यांना बघतोय. त्यांना आम्ही सांगतो अतिशय तिथे ना गटारीमध्ये सुद्धा गाई बांधलेल्या आहे. अजून पोरांना आता वातावरण खराब हो जाएगा, वातावरण खराब हो जाएगा. आणि पोरांना सांगतात, पोरांना हे करतो काही नाही, चेअरमनला धरा, शेतकऱ्यांना धरा. मापाडी ऑफिस पाशी एका झाडाला गाय बांधून. आता इथं कुठे गटरीत इकडे मागच्या साईड इकडे सोडून इकडे बांधून कुठे जातो इकडे बांधून पहिले इकडच्या भरून मग तिकडे जायचं. आता आयशर आली का परत तिकडच्या काढून घुसा. आणि तोपर्यंत ते गायब करतील ना मग तिकडे. आणि इकडनं त्यांनी ना इकडे लपवल्या. आत्ता काय आमच्या समोर लपवल्या. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.